नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मल्टी टॅलेंटेड माणसाबद्दल, जे एक ॲक्टर आहेत, डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत आणि सिंगर सुद्धा आहेत. तर वन अँड ओनली सचिन पिळगावकर सरांबद्दल. मित्रांनो, माझा कट्टावर जी सचिन पिळगावकरांची मुलाखत झाली होती ती मी परत एकदा पाहिली आणि ती मुलाखत म्हणजे मराठी व्याकरणातील अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे असं म्हणता येईल. तिथल्या सगळ्या अँकर लोकांनी तर काय मजा घेतली सचिनची, म्हणजे एकेकाचा चेहरा बघूनच कळत होतं. असो, तर त्या मुलाखतीमध्ये सचिनने नंतर सांगितलं की त्यांचा जन्म जेव्हा झाला होता तेव्हा त्यांना नीट गाता येत नव्हतं. त्यांच्या वडिलांना टेन्शन आलं की हा मुलगा आपलाच आहे का काही गडबड आहे. मग ते त्यांच्या बायकोकडे गेले आणि त्यांना जाऊन विचारलं की हॉस्पिटलमध्ये मुलगा बदलला तर नाही ना, कारण गात नाही, हा आपण दोघं गातो. पण सचिनने पुढे चालून उत्तम गाणे गाऊन हे सिद्ध केलं की तो त्यांचाच मुलगा आहे. असो, त्याच मुलाखतीमध्ये सचिन म्हणतात की त्यांच्या पहिल्या चित्रपटाला म्हणजे 1962ला त्यांना बाल कलाकाराचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन जे आपले राष्ट्रपती होते त्यांनी सचिनला कशा प्रकारे स्माईल देऊन आणि किती ते आश्चर्यचकित झाले होते अवॉर्ड देताना सचिनला पाहून. एवढंच नाही तर त्यावेळेस देशाचे पंतप्रधान सुद्धा तिथं उपलब्ध होते आणि त्यांनी सचिनला परत बोलावून घेतलं, मांडीवर बसवलं, सगळे प्रोटोकॉल तोडले आणि खिशाचं जे गुलाबाचं फूल आहे ते काढून सचिनच्या कोर्टला लावून दिलं. बघा, आणि आजकालचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना नॅशनल अवॉर्ड द्यायला वेळ सुद्धा नसतो. ते नॅशनल अवॉर्ड कुरिअरने विनरच्या घरी पाठवतात. मित्रांनो, सध्या आपल्या देशामध्ये अशा अतिशयोक्ती अलंकाराला साजेशा लोकांची खूप मोठी टीम बनली आहे आणि त्यामध्ये गोविंदापासून मुकेश खन्नापर्यंत आपले जे बालपणीचे हिरो होते, जे आपल्या लहानपणी शिकवत होते की कसं जगायचं, काय करायचं, ते आता उदाहरणासहित करून दाखवत आहेत की कसं करू नये, कसं जगू नये, कसं बोलू नये. आणि त्याच नॅशनल लेवलच्या इंडस्ट्रीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रातून सुद्धा संतोष जुवेकर किंवा सचिन पिळगावकर सारख्या लोकांनी भरीव कामगिरी केलेली आहे. तिकडे गोविंदाने जेम्स कॅमेरून भाऊच्या अवतार चित्रपटात काम न करून त्यांचं भलमोठं नुकसान करून ठेवले आणि इकडे त्या संतोष जुवेकरने अक्षय खन्नाला इग्नोर केल्यामुळे तो सगळं बॉलिवूड सोडून एका निर्जन बेटावर राहायला गेलाय. आणि आपल्या इकडे सचिनजींना पंडित जवाहरलाल नेहरूने नॅशनल अवॉर्ड सोबत स्वतःच्या खिशाचं फूल काढून दिल्यामुळे जया बच्चनला 4 नॅशनल अवॉर्ड मिळवलेले अमिताभ बच्चन जास्त आवडत नाहीत, पण सचिनजी जास्त आवडतात. चला, असो.